नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय झालं म्हणजे परवा माझा एक मित्र भेटला. त्याला एक लहान मुलगा आहे. लहान मुलगा होता म्हणजे आता मोठा झालाय तो. तर तो गंमत सांगत होता की त्याच्या मुलाला ना बाहेरचं खाण्याची प्रचंड आवड. म्हणजे हे आई वडील त्याच्या कानी कपाली ओरडतात, बाळा बाहेरचं खाऊ नको, सटर खाऊ नको, पोट बिघडेल, तब्येत बिघडेल. पण हा पट्ट्या बाहेर गेला की बाहेरचंच खायचं. मग अशी काही वर्ष गेली की मग हा मुलगा गेला जर्मनीत शिकण्यासाठी. जर्मनीतून तो परवा परत आला आणि मला भेटला. म्हटलं चल तुला एक मस्तपैकी रेस्टॉरंट आहे तिथे घेऊन जातो, खायला घालतो, पार्टी देतो. तो म्हणा काका नको नको बाहेरचं खाऊन मला कंटाळा आला. तर मस्तपैकी काकूना सांगा तुम्ही मुगाची खिचडी बनवा. कसं आहे की बाहेरच्या खाण्याची ओढ कमी झाली ना की मग त्याचे तोटे कळायला लागतात. बरं आहे की नाही. काय शेवटी घरगुती पदार्थ ते घरगुती पदार्थ. म्हणजे बाहेरचं किती खाल्लं ना की शेवटी आपण पोळी भाजीवर येतो. म्हणजे असं वाटतं की नको बाहेरचं, आपण आपला पोळी भाजीचा डबा घेऊन जावा, तब्येत चांगली राहते आणि मुळात पोट भरतं आणि बिघडत नाही पोट. कारण ते प्रेमाने बनवलेलं असतं ना. हॉटेलसारखं नसतं टाकला असं बिसं करून, असं नसतं ते. शेवटी घरगुती पदार्थ ते घरगुती पदार्थ. तर असेच घरगुती पदार्थ दाखवण्यासाठी आपण सौ महाजनांना इथे आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपण कुठे राहता? मी सध्या पुण्याला असते. सध्या पुण्याला म्हणजे मला सध्याचा अर्थ म्हणजे मी पुणे मुंबई पुणे असं म्हणायला हरकत नाही. कधी पुण्यात कधी मुंबईत? नाही, आता पुण्यात. मूळची पुण्याची, मध्ये 25 वर्ष मुंबईला आणि आता परत पुण्यात. अरे बरं, 25 वर्ष मध्ये मुंबईत का आलात तुम्ही? लग्न झाल्यावर मुंबईकर झाले आणि आता रिटायरमेंट नंतर परत पुणेकर. बरं, शाळा कुठली तुमची? शाळा पुण्याची अहिल्यादेवी हायस्कूल. अहिल्यादेवी. कॉलेज फर्ग्युसन कॉलेज. आणि शाळेतला आवडता विषय कुठला होता तुमचा? शाळेतला आवडता विषय गणित. गणित. आणि बाकी व्यवसाय काय केला तुम्ही? व्यवसाय मी मुंबईत कॉलेजमध्ये लेक्चरर होते, व्हाईस प्रिन्सिपल होते. कुठल्या? चेंबूरला आचार्य मराठे कॉलेज आहे, तिथे मी केमिस्ट्री विषय शिकवला 25 वर्ष. 25 वर्ष तुम्ही केमिस्ट्री विषय शिकवला. आणि मग आता घरी कोण कोण आहे? आता घरी एकापेक्षा एक सवाई खाणारे आहेत. मुलगा, जोडीदार माझा आणि सासरे. बरं, मुलगा काय करतो? मुलगा आता नोकरी करतोय. आणि तुमचे जे फंडे आहेत भुके विषयीचे एकदम पटणारी माणसं आहेत. म्हणजे तुम्हाला कसं हालचाल केली की भूक लागते, तसंच आहे. त्यांना श्वासोश्वास केला तरी भूक लागते. बरं. आणि हे काय करतात तुमचे? हे नोकरी करतात. मुलगा ही नोकरी करतो, MBA होऊन पुण्यात. आणि सासरे सुद्धा पुण्यातच. म्हणजे सगळे चौघे जण तुम्ही पुण्यातच असतात. आता आम्ही सगळे मुंबईकर पुणेकर झाले. शांतपणे तिकडे आयुष्यात तुम्ही रिटायर झालेले, तुम्ही आता घर बीर आणि चापून चोपून जेवत असाल. अगदी अगदी. फक्त आता चापून चोपून काय जेवताय ह्याची उत्सुकता मला लागलेली आहे. म्हणून आपण किचनकडे जाऊया का? लगेच या. आमच्या खवय्याने तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? आज मी 3 पदार्थ दाखवणार आहे. त्यातल्या 2 भाज्या आहेत आणि एक टोस्ट आहे. 2 भाज्या आणि एक टोस्ट. हो. बरं, आपण पहिल्यांदा काय बनवणार आहोत? पहिल्यांदा आपण बनवणार आहोत मलाई कॉर्न पालक. मलाई कॉर्न पालक. ओके. साहित्य सांगता मला काय काय? साहित्य त्यासाठी पालक, मक्याचे दाणे, कांदा, टोमॅटो, मलाई, कांदा पेस्ट, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, साखर आणि चवीनुसार मीठ. आणि हे खारे काजू. हे खारे काजू आहेत. ती आजच्या माझ्या तिन्ही रेसिपीचं वैशिष्ट्य आहे हे खारे काजू. वैशिष्ट्य असं की तिन्ही रेसिपीज मध्ये खारे काजू नाहीत. मग अच्छा, मग हे काय करायचं काय? हे असं घ्यायचं हातामध्ये आणि अच्छा, हे माझ्यासाठी क्या बात आहे. आता कशाला करायची रेसिपी आहे की सगळे ते आपल्या जे पाहिजे ते? हे तुमच्यासाठी रेसिपी आपण खवय्यांसाठी करणार ना. ओके ओके, ठीक आहे. साहित्य बघितलेलं आहे. आता आपल्याला पहिल्यांदा तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलंय, त्याच्यामध्ये कांदा, कांदा परतायचा आपल्याला. पण हे फारच बरं केलं तो तुम्ही. चांगला केला ना. उत्तम. म्हणजे चांगल्या माणसांचं चांगली माणसं विचार करतात की नाही. आता याच्यात आपण टोमॅटो घालायचा. आणि टोमॅटोचा रंग बदलला की मग त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची. किती घालायची? ना बस.
आता याच्यात पालक, पालक शिजायला फार वेळ लागत नाही. आता आपण मक्याचे दाणे घालूया त्याच्यात. थोडे अजून मक्याचे दाणे जास्त घालायचे. हो का? हां हां. म्हणजे मेथीचा कडवटपणा कमी, आपल्या ह्याचा थोडासा जो उग्र पालक. हां हां. हे जेवढा पालक आहे ना तेवढंच जवळजवळ मक्याचे दाणे घालायचे त्याच्यावर. आता मीठ वगैरे काय, मसाला वगैरे? आता ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा, अगदी थोडासा, अगदी थोडा, अगदी पुरेपुरे. आता ह्याच्यावर आपल्याला 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं. पाणी बिणी काय घालायचं? काही नाही, पाणी वगैरे काही नाही. झालंय. ओके. किती घालू? 2 चमचे, अजून 1 चमचा पुरे. अच्छा, ह्याच्याऐवजी दही घातलं तर चालेल का? पण ते आंबट होईल पूर्ण आणि चवही बदलेल. आता थोडी साखर घालायची ना? अगदी चिमूटभर बस. आणि चवीनुसार मीठ. क्या बात है. हा पदार्थ उत्तम होणार याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाहीये. आणि मला ही शंका नाहीये तुम्ही लिहून घ्याल की नाही. मला माहिती आहे तुम्ही लिहून घेणार आहात. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मलाई कॉर्न पालक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पालकाची पानं, मक्याचे दाणे, कांदा, टोमॅटो, क्रीम, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, साखर आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, पालकाची पानं, मक्याचे दाणे आणि गरम मसाला घालून मिश्रण परतून वाफवून घ्यावं. या मिश्रणात क्रीम, साखर आणि मीठ घालून भाजी शिजवून घ्यावी.